प्रश्न बघा, आपल्याला पदावली दिलेली आहे. पदावलीच्या नियमानुसार हे उदाहरण आपल्याला या ठिकाणी सोडवायचं आहे. आपण जर बघितलं तर याच्यामध्ये कंस आहे, त्याच्यामध्ये आत महिरपी कंस आहे आणि वर रेघी कंस आहे. म्हणजेच पदावलीच्या नियमानुसार आपल्याला अगोदर रेघी कंस सोडवणं गरजेचं आहे. मग आता या ठिकाणी बघा, 81 अधिक या कंसामध्ये 159 वजा 2 आहे असं घेतलं. महिरपी कंस 7 गुणिले 8 अधिक 13 वजा 2 पंचे 10. यानंतर आता आपल्याला हा महिरपी कंस सोडवावा लागणार आहे. 81 अधिक वजा 2. आता या ठिकाणी 7 8 56 अधिक 13 वजा 10. मग पुढची स्टेप बघा, 56 अधिक 13, 56 अधिक 10 66 आणि 3 69, 69 वजा 10 म्हणजेच त्या ठिकाणी किती आलं तर 59 उत्तर आलं. आता या ठिकाणी 81 अधिक 159 वजा 2 कंसाच्या बाहेर कुठलंही चिन्ह नसेल तर त्या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह असतं. त्या नियमानुसार 2 गुणिले 59. आता इथं जर आपण बघितलं तर 81 अधिक या चौकोनामध्ये 159 वजा 92, 18 ला 8, 7 ला 1, 2 पंचे 10 आणि 1 11, 118. आता 159 वजा 118. मग आता इथं 9 मधून 8 गेला 1, 5 मधून 1 गेला 4 आणि 1 मधून 1 गेला 0. 81 अधिक 41, 1 आणि 1 2 बघा पुढे सोडवतोय आणि 8 आणि 4 12, 122. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3.